नमस्कार बालमित्र हो, आज आपण फुलपाखरू या कीटकाची माहिती पाहणार आहोत. सर्व कीटकांमधील आकर्षक कीटक फुलपाखरे जगात सर्वत्र आढळतात. उष्ण प्रदेशातील वर्षावानंतर त्यांचे सर्वाधिक प्रकार आढळतात. त्यांचे पंख नाजूक व विविध रंगी असल्यामुळे ती मोहक दिसतात. फुलपाखरांना इंग्रजीमध्ये बटरफ्लाय असे म्हटले जाते. फूल आणि फुलपाखरू यांचा घट्ट संबंध असावा असे फुलपाखरू या नावावरून वाटते. मात्र सगळी फुलपाखरे फुलांवर बसत नाहीत. काही फुलपाखरे चिखल, शेण, ओली माती, वनस्पती, पाझरलेला द्रव व मूलमंत्र यांच्यावर देखील आकर्षक होतात. फुलपाखराच्या शरीराचे डोके, वक्ष आणि उदर असे 3 भाग असतात. डोक्यावर शृंगिका, डोळे आणि मुखांग असून त्याचा उपयोग द्रवावस्थेतील अन्न शोषण घेण्यासाठी होतो. बहुतेक फुलपाखरे वनस्पतीच्या फुलांतील मकरंद शोषून घेतात. सोंड डोक्याच्या खालच्या बाजूस असते. त्याच्या पंखावर सूक्ष्म खवले असतात आणि हे खवले कवलांच्या रंगाप्रमाणे असतात. प्रत्येक खवल्यात विशिष्ट रंगद्रव्य असून काही खवल्यांमध्ये हवेच्या पोकळ्या असतात. फुलपाखरांचे मोहक आकर्षक रंग खवल्यांतील रंगद्रव्यांमुळे किंवा त्यातील हवेच्या पोकळ्या असतात. फुलपाखरांचे मोहक आकर्षक रंग खवल्यातील रंगद्रव्यांमुळे किंवा त्यातील हवेच्या पोकळ्यांमधून होणाऱ्या प्रकाशाच्या वक्रीभवनामुळे दिसतात. त्याच्या काही जातींमध्ये ऋतुमानानुसार रंगात बदल होतात. महाराष्ट्रात आढळणाऱ्या फुलपाखरांना वाघ्या, बिबळ्या, कडवा, ठाण्या, कडवा, काळू, पानपंखी, शुभ्रपंखी, सोनपंखी, निलवंत, भिरभिर, नखरेल, मयुरी, भटके, तांडेल, सरदार, नील, परी, चित्त, एरंड्या, छोटा चांदवा, काळा राजा, तपकिऱ्या, नीलपऱ्या, भीमपंखी, लिंबाळी, बहुरूपी, शेंदूर, टोकिया, लाल, टोक्या, केशर, हळदी, कवड्या, गौरंग, भटक्या, अक्कडबाज अशी नावे आहेत. फुलांचे रंग आणि फुलपाखरे यांचा अतिशय जवळचा संबंध आहे. विशिष्ट फुलपाखरांना आकर्षित करून घेण्यासाठी फुलांचे रंग विकसित झाले आहेत. मात्र फुलपाखरांची रंगदृष्टी मनुष्याच्या रंगदृष्टीपेक्षा काहीशी भिन्न आहे. धन्यवाद मित्रहो. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.